मित्रांनो, तर महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली आहे. तर याचे फॉर्म ऑनलाईन भरण्यास ही आता सुरुवात झालेली आहे. तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती समजणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहे, तर सर्वात पहिले तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला लाभार्थ्याचे आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर दुसरं कागदपत्र ते म्हणजे अधिवास प्रमाणपत्र. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहे, ते तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि त्यामध्ये उत्पन्न तुमचं 2.5 लाखापर्यंत असणे हे अनिवार्य आहे. त्यानंतर लाभार्थ्याचे तुम्हाला या ठिकाणी बँक खाते पासबुक लागणार आहे आणि त्यासाठी तुमचं म्हणजे पासबुकची जी पहिलं पानाची प्रत असते ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची. त्यानंतर लाभार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे आणि रेशन कार्ड लागणार आहे, म्हणजे लाभार्थ्याचं त्या रेशन कार्डमध्ये नाव असणं हे अनिवार्य आहे. त्यानंतर तुम्हाला सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे एक हमीपत्र त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे. तर या योजनेअंतर्गत या ठिकाणी महत्त्वाचे तारीख दिलेले, तर अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात ही 1 जुलै 2024 असणार आहे आणि अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक हा 15 जुलै 2024 असणार आहे. म्हणजे 1 जुलै ते 15 तारखेपर्यंत तुम्ही हा ऑनलाईन अर्ज हा भरू शकतात. त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलैला तुमची ही यादी या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर तात्पुरता यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्यास कालावधी, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जर काही क्युरीज आली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 16 जुलै ते 20 जुलैपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी तक्रार ही नोंदवू शकतात. त्यानंतर तक्रार हरकतीचे निराकरण करण्यास कालावधी तुम्हाला 21 जुलै ते 30 जुलैपर्यंत ही कालावधी देण्यात आलेली. त्यानंतर अंतिम यादी प्रकाशन दिनांक म्हणजे फायनल यादी ही 1 ऑगस्ट 2024 रोजी या ठिकाणी फायनल यादी ही डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर लाभार्थ्याच्या बँकेमध्ये KYC करणे ही आवश्यक आहे. तर त्यासाठी 10 ऑगस्ट 2024 तारखेपासून तुम्हाला या ठिकाणी KYC ही करावी लागणार आहे. त्यानंतर लाभार्थी निधी हस्तांतरण म्हणजे 14 ऑगस्ट रोजी या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये ही पहिला हप्ता तुमचा हा येणार आहे. त्यानंतर महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला हा ₹1500 तुमच्या अकाउंटमध्ये हे मिळणार आहेत. तर अशा पद्धतीचं हे महत्त्वाचे डेट्स आणि तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे जे कागदपत्रे होते ते सांगितलेले. तर जर तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या, जेणेकरून तुम्हालासुद्धा या योजनेचे संपूर्ण हे लाभ मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा.